नमस्कार. कृषी साथीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जर तुम्ही कापूस उत्पादक शेतकरी असाल तर पुढचे काही मिनिटं तुमच्यासाठी खूप खूप जास्त महत्त्वाची आहेत. कारण आज आपण बोलणार आहोत कापसाच्या दरांवर आलेल्या एका मोठ्या संकटाबद्दल आणि आता पुढे काय यावर. चला अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया. आणि हो, यांसारखीच महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळत राहावी यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आज प्रत्येक कापूस शेतकऱ्याच्या मनात एकच प्रश्न आहे, एकच धाकधूक आहे की कापसाच्या भावाचं पुढे होणार तरी काय? भाव आणखी कोसळणार का? कारण या एकाच प्रश्नावर त्यांच्या अख्ख्या वर्षाची मेहनत, कुटुंबाचं भविष्य सगळं काही अवलंबून आहे. तर मग ही परिस्थिती नेमकी तयार का झाली? खरेदीची मुदत संपत असताना शेतकऱ्यांच्या डोक्यावर नेमकी कोणती टांगती तलवार होती त्याआधी आपण नीट समजून घेऊया. ही तारीख लक्षात घ्या, 27 फेब्रुवारी. या दिवशी भारतीय कापूस महामंडळ म्हणजे आपली CCI हमीभावाने कापूस घेणं थांबवणार होती. शेतकऱ्यांसाठी ही केवळ एक तारीख नव्हती, तर एक धोक्याची घंटा होती. परिस्थिती किती गंभीर होती हे या आकड्यांवरून तुमच्या लक्षात येईल. बघा, बाजारात कापसाला भाव मिळत होता फक्त 7,200 ते 7,700 रुपये आणि हा भाव सरकारने ठरवलेल्या हमीभावापेक्षाही कमी होता. आता तुम्हीच विचार करा, अशा परिस्थितीत जर CCIने खरेदी थांबवली असती तर शेतकऱ्यांची काय अवस्था झाली असती. पण आपण इथपर्यंत पोचलोच कसे? बाजारात असा काय खेळ झाला की भाव अचानक कोसळले? चला, मागच्या काही महिन्यात नेमकं काय काय घडलं याचा एकदा आढावा घेऊ. हा सगळा खेळ या एका टाईमलाईनमध्ये दडलेला आहे. बघा, ऑक्टोबरमध्ये भाव पडल्यावर CCIने खरेदी सुरू करून शेतकऱ्यांना एक आधार दिला. पण नंतर स्वतःच बाजारात कापूस विकायला काढला आणि भावाच्या तेजीला असा काही ब्रेक लावला की भाव पुन्हा हमीभावाच्या खाली आले. म्हणजे एका हाताने मदत करायची आणि दुसऱ्या हाताने पाय ओढायचे, असंच काहीसा प्रकार झाला. यालाच म्हणतात, एका निर्णयाने आशा निर्माण करायची आणि दुसऱ्या निर्णयाने संकट उभं करायचं. सरकार आणि CCIच्या धोरणांमध्ये जो हा विरोधाभास आहे ना, तोच शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठा गोंधळ निर्माण करतोय. आता हा मुद्दा नीट समजून घ्या. CCI एकाच वेळी दोन भूमिका बजावत होतं. एकीकडे ते शेतकऱ्यांकडून हमीभावाने कापूस खरेदी करत होते, जे खूप गरजेचं होतं. पण दुसरीकडे तोच कापूस गिरण्यांना आणि उद्योगांना कमी दरात विकत होते. आता यामुळे काय झालं? तर बाजारात कापसाचा पुरवठा वाढला आणि भाव आणखी खाली आले. शेतकऱ्यांच्या उरलेल्या मालाला चांगला दर मिळण्याची शक्यताच संपली. तर शेवटची तारीख जवळ आलेली, शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम. अशातच दिल्लीतून एक मोठा निर्णय आला. आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांची गंभीर परिस्थिती पाहून खुद्द महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी केंद्राला पत्र लिहून मागणी केली की खरेदीची मुदत 30 एप्रिलपर्यंत वाढवा. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात राजकीय हालचालींना वेग आला आणि केंद्रावर एक प्रकारचा दबाव निर्माण झाला. आणि अखेर निर्णय आला. केंद्राने मुदतवाढ दिली, पण फक्त 15 मार्चपर्यंत. म्हणजे मागणी होती 30 एप्रिलची आणि पदरात पडले फक्त 15 दिवस. बरं, पण या 15 दिवसांचा शेतकऱ्यांसाठी नेमका अर्थ काय? हा खरंच एक दिलासा आहे की एक नवीन आव्हान? चला हेच पाहूया. हे आकडे बघा. CCIने देशभरातून जेवढा कापूस खरेदी केलाय त्यात महाराष्ट्राचा वाटा किती मोठा आहे. 25 लाखाहून जास्त गाठी. ह्यावरून आपल्या लक्षात येतं की CCIची खरेदी आपल्या शेतकऱ्यांसाठी जीवनमरणाचा प्रश्न का आहे. म्हणजे शेतकऱ्यांसमोरचं चित्र एकदम स्पष्ट आहे. चांगली गोष्ट ही की हमीभावाने पैसे मिळवण्यासाठी एक छोटीशी संधी मिळालीय. पण वाईट गोष्ट, वेळ खूपच कमी आहे, फक्त 15 दिवस. आणि सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे सरकारची सध्याची धोरणे बघता भविष्यात भाव वाढतील असं अजिबात दिसत नाहीये. मग या सगळ्या माहितीनंतर आपल्यासमोरचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, या परिस्थितीत शेतकऱ्याने काय करावं? सर्वोत्तम निर्णय कोणता? बाजारातले जे तज्ज्ञ आहेत त्यांचं यावर एक मत आहे. ते स्पष्टपणे सांगतायत की सरकारची धोरणं आणि बाजाराची स्थिती पाहता पुढे कापसाला मोठा भाव मिळेल या आशेवर थांबून राहणं ही एक मोठी जोखीम ठरू शकते. म्हणूनच सध्यासाठी सगळ्यात शहाणपणाचा आणि सुरक्षित निर्णय एकच आहे. पहिले काम करा, लगेचच CCIकडे आपला स्लॉट बुक करा. आणि दुसरं, ही जी 15 दिवसांची संधी मिळाली आहे ना, तिचा पुरेपूर फायदा घ्या आणि हमीभावाने आपला कापूस विकून टाका. पण जाता जाता एक मोठा प्रश्न मागे उरतोच. ही 15 दिवसांची मुदतवाढ म्हणजे खरं तर एक तात्पुरती मलमपट्टी आहे.
पण याने शेतकऱ्यांच्या खऱ्या जखमा भरून निघतील का, त्यांचं भविष्य सुरक्षित होईल का, यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा. शेती आणि बाजारपेठेशी संबंधित अशीच अचूक आणि वेळेवर माहिती मिळवण्यासाठी आपल्या कृषी साथी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.